नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लष्कराच्या नियमित सरावाबाबत वाद निर्माण करणं चुकीचं, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं लोकसभेत निवेदन. भ्रष्टाचाराचा अंत करण्यासाठी जनतेनं पाठबळ दिलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. रोखमुक्त समाज निर्माण करताना शेतकरी, मजूर आणि छोट्या विक्रेत्यांच्या गरजांना प्राधान्य देणं आवश्यक, मुख्यमंत्री. वैध मार्गानं केलेल्या सोनं खरेदीला पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू. पेट्रोल पंप तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस. ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा. 290 खोल्यांचं लॉज भुईसपाट. आणि नगरोटा हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर कुणाल गोसावी आणि लान्स नायक संभाजी कदम यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. लष्कराच्या नियमित सरावाबाबत वाद निर्माण करणं चुकीचं असल्याचं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात संरक्षण मंत्र्यांनी आज लोकसभेत निवेदन केलं. या निवेदनाच्या वेळी काही सदस्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती. मात्र संरक्षण मंत्र्यांच्या निवेदनानंतर सभागृहाचं कामकाज पुढे सुरू राहिलं आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा या समस्यांचा शेवट करण्यासाठी जनतेनं अनुकूलता दर्शवली असून त्यांच्याकडून मोठं पाठबळ मिळालं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. लिंक्डइनवर पंतप्रधानांनी विमुद्रीकरण आणि त्याबाबत जनतेमध्ये असलेलं वातावरण याची माहिती पोस्ट केली आहे. 21व्या शतकात भारतामध्ये भ्रष्टाचाराला कोणतंही स्थान राहणार नाही. भ्रष्टाचारामुळे विकासाला खीळ बसते आणि गरीब जनतेच्या मध्यम वर्गाच्या आशा आकांक्षा अपूर्ण राहतात, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. सध्या गैरसोय होत असली तरी भावी काळात या निर्णयाचे फायदे होणार असल्याचं जनतेच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच जनता देखील होणारा त्रास सहन करत आहे. ही समाधानाची बाब असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. विमुद्रीकरणामुळे लहान व्यावसायिकांना एक मोठी संधी प्राप्त झाली आहे. मोबाईलच्या माध्यमातून खरेदी विक्री आणि इतर व्यवहार शक्य होत आहेत. सर्वसामान्यांना या तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांनंतर भारतानं कठोर भूमिका घेत पुन्हा एकदा दहशतवाद आणि चर्चा एका वेळी होणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली. दुसरीकडे अमेरिकेनंही कठोर भूमिका घेत पाकिस्तानला देण्यात येत असलेली 90 कोटी रुपयांची मदत थांबवली आहे. पाकिस्तानला जर ही मदत हवी असेल तर पहिले दहशतवाद विरोधात कठोर कारवाई करावी, असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. रोखमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करताना शेतकरी, असंघटित क्षेत्रातले कामगार आणि लहान विक्रेत्यांच्या गरजांचा प्राधान्यानं विचार करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. रोखमुक्त समाजाला चालना देण्यासाठी स्थापन झालेल्या केंद्रीय समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही गरज व्यक्त केली. रोखमुक्त व्यवहारांसंदर्भात या बैठकीत अतिशय चांगली चर्चा झाली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या व्यवहारांचं प्रशिक्षण देण्यासाठी आणखी जास्त पर्याय, साधनं आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. वैध मार्गानं केलेली सोनं खरेदी आणि दागिन्यांना पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. सुधारित प्राप्तिकर कायद्यामध्ये सोन्याविषयी कोणत्याही सुधारणा नाहीत. काही घटक उगाचच या संदर्भात गैरसमज पसरवत आहेत, असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. वारसा हक्कानं मिळालेल्या सोन्याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असंही नायडू यांनी सांगितलं. गलत प्रचार हो रहे, जो नया कानून कल लोकसभा ने पारित किया परसों और राज्यसभा में है,
उसमें सोना के संदर्भ में कोई नया प्रोविजन हमने डाला नहीं। सोना जो आपका क्या कहते एंसेस्ट्रल प्रॉपर्टी है, नहीं तो पहले से आपके पास सोना है, इसके बारे में कोई पूछने वाले नहीं है। मगर जो इस साल में ये 2 नवंबर 8 तारीख के बाद आप जाके कोई खरीद करे 1 किलो 2 किलो ऐसा करके हम डिक्लेयर करेंगे, ये कहेंगे हमारा पुराना है, तो आपको एक्सप्लेन करना पड़ेगा ये कहाँ से आया। अदरवाइज फैमिली स्त्री धन जिसको कहते हैं हम लोग, और एंसेस्ट्रल वाला जो है महिलाओं के पास, उसके बारे में कोई सवाल पूछने वाले नहीं है। हक्कानं मिळालेलं सोनं आणि दागिने तसंच ज्ञात उत्पन्नातून केलेली सोनं खरेदी, कृषी उत्पन्नातून केलेली सोनं खरेदी, प्रमाणशीर घरगुती बचतीतून केलेली सोनं खरेदी यावर सध्याच्या किंवा सुधारित तरतुदींमध्ये कोणतीही कर आकारणी नाही असं सरकारनं म्हटलं आहे। सुधारित प्राप्तिकर कायद्याअंतर्गत दागिन्यांवरही टाच येणार अशा अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे। दागिन्यांवरील कराचा कोणताही नवा प्रस्ताव नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं। विवाहित महिलेला 50 तोळे सोनं, अविवाहित महिलेला 25 तोळे आणि पुरुषाला 10 तोळे सोनं बाळगण्यावर कोणतेही प्रतिबंध नाहीत, तसंच त्यावर प्राप्तिकर विभागाकडून कोणतीही जप्ती आणली जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। सोनं खरेदी आणि आपल्याजवळ असणारे दागिने याबाबत निर्माण झालेल्या वृत्ताबाबत सरकारनं केलेल्या स्पष्टीकरणानंतर जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे। पाहूयात या काही प्रतिक्रिया। घरात 10 तोळे ठेवण्यासाठी जो निर्णय दिलाय चांगला दिलेला आहे आणि अजून लग्न झाल्यासाठी जर अजून एक 5-10 तोळ्याचं जर सवलत देईल, जर आमच्याकडे लिगली बिलं असतील तर आम्हाला जर सवलत दिलं तर हा निर्णयाचा सर्व जनता आम्ही स्वागत करू। आणि अजून काही असेल जनता नरेंद्र मोदीला अजून जे डिसिजन घेतील त्याच्या कार्यासाठी आम्ही जनता त्यांच्या पाठीशी राहू आणि जे घेतील चांगले निर्णय त्याला आम्ही सपोर्ट करू। जे ते निर्णय घेतले ते खरोखर सही निर्णय आहे आणि जे पण आहे ते लिगलच ठेवणार। 10% अथवा 25% असून द्या, 25% असेल तरी आम्ही लिगलच ठेवू, याचा आम्ही अनलिगल काही ठेवू नये। याचा निर्णय आम्हाला मजबूत आहे आणि पक्का आहे। जनतेला आपल्या बँक खात्यांमधून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेनं सरकारला दिली आहे। विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जमा होणारं हे पहिलंच वेतन आहे। जनतेच्या वेतनाची व्यवस्था सुरळीतपणे व्हावी यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत। जनतेची दैनंदिन पैशांची गरज पूर्ण व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पुरेशी रोकड असून बँका आणि एटीएममध्ये अधिक चलन ठेवण्यात आलं आहे। बँकिंग यंत्रणेत 500 रुपयांच्या नव्या नोटा अधिक घातल्या जातील, तसंच नोव्हेंबरच्या तुलनेत 100 रुपयांच्या नोटांची 150% अधिक उपलब्धता असेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। पेट्रोल पंपांवर तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येण्याची मुदत 15 डिसेंबरवरून कमी करून 2 डिसेंबर म्हणजेच आजपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं जारी केलेल्या एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्गावर टोल अर्थात पथकर भरण्यासाठी 3 डिसेंबरपासून 500 आणि 1000च्या जुन्या नोटा वापरण्याची परवानगीही सरकारनं रद्द केली आहे। मध्यरात्रीपासून टोल संकलनाला पुन्हा सुरुवात होणार असून आता टोल नाक्यांवर फक्त कमी मूल्याच्या नोटांसह 500 आणि 2000च्या नवीन नोटाच वापरता येणार आहेत। मात्र रेल्वे तिकीटं, सरकारी बस सेवांची तिकीटं आणि वीज बिल, पाणी बिल यासाठी जुन्या नोटांचा वापर 15 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे। राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या विद्यापीठांना रोख विरहित व्यवहारांसाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत। राज्यातल्या सर्व 20 विद्यापीठांच्या कुलगुरूंना पाठवलेल्या पत्रात राज्यपालांनी ई ट्रान्सफरविषयी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत। विद्यापीठं, संलग्न महाविद्यालय तसंच विद्यार्थ्यांचे सर्व आर्थिक व्यवहार यापुढे केवळ ई ट्रान्सफर माध्यमातूनच हाताळले जावेत, याकरता कुलगुरूंनी जातीनं लक्ष द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। त्यादृष्टीनं कालबद्ध कार्यक्रम तयार करून कुलपती कार्यालयाला त्याविषयीचा आढावा द्यावा असंही या पत्रात म्हटलं आहे। विद्यापीठांनी विद्यार्थी किंवा इतर संबंधितांकडून शुल्क आकारताना इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर पद्धतीचा अवलंब करावा अशी सूचनाही राज्यपालांनी केली आहे। विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये याकरता राज्य शासनानं योग्य खबरदारी घेतली आहे असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल पुण्यात वार्ताहर परिषदेत सांगितलं।
शेतकऱ्यांशी होणारे सर्व व्यवहार धनादेशाद्वारे करण्याचे निर्देश व्यापारी वर्गाला दिल्यानं शेतकऱ्यांसमोर कमीत कमी समस्या येतील असं ते म्हणाले. बहुतेक सर्व जिल्हा बँकांवर राजकीय हस्तक्षेप असून या बँकांना नोटा बदलीची परवानगी देऊ नये असं खोत यांनी सांगितलं. राज्यात मार्च 2017 पर्यंत 500 शेतकरी आठवडे बाजार सुरू केले जातील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मुंबईतल्या आरे डेअरीमध्ये दूध आणि भाजीपाला एकत्र विक्रीसाठी ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले. राज्यात विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती आणि इतर फायदे मिळवण्यासाठी आपली खाती आधार कार्डाशी जोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण आणि सामाजिक न्याय या विभागांच्या प्रमुख क्षेत्रांच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. विनोद तावडे, रवींद्र वायकर आणि दिलीप कांबळे या मंत्र्यांची 3 वेगवेगळ्या बैठकीत त्यांनी हा आढावा घेतला. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ या विद्यापीठांना आघाडीच्या जागतिक विद्यापीठांच्या यादीमध्ये आणण्यासाठी एक योजना तयार करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातल्या 33,000 शाळा डिजिटल करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मुंबईची येत्या 100 वर्षातली पाण्याची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या गुंदवली भांडूप संकुल जलबोगद्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. हा जलबोगदा गुंदवली ते कापूरबावडी आणि कापूरबावडी ते भांडूप संकुल अशा 2 टप्प्यात बांधण्यात आला आहे. या बोगद्याची लांबी 15.1 किलोमीटर असून जमिनीखाली सुमारे 100 मीटर खोलीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे. दररोज 400 कोटी लिटर पाणी वाहून नेण्याइतकी या बोगद्याची क्षमता आहे. या बोगद्यामुळे मुंबईच्या तहानेवर दीर्घकालीन उपाययोजना होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना समाधान व्यक्त केलं. या सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. ठाण्यामध्ये अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू ठेवत ठाणे महानगरपालिकेनं काल एका बहुमजली लॉजचं बांधकाम पाडलं. ठाण्यातल्या उपवन तलावाच्या परिसरात असलेल्या या अनधिकृत लॉजमध्ये 290 खोल्या असल्याचं कारवाई करताना आढळलं. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. काल झालेल्या कारवाईत 27 बार, 70 भंगार दुकानं आणि 17 कार सर्व्हिस सेंटर पाडण्यात आली. तसंच दर्शनी भागात वाढीव बांधकाम करणाऱ्या 275 दुकानांवर आणि 25 गॅरेजवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यातल्या सर्व आश्रमशाळांना मिळणारं अनुदान आणि त्यांचं एकंदर प्रशासन या संदर्भातले निकष राज्य सरकारनं कठोर केले आहेत. गेल्या महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या एका आश्रमशाळेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या कथित बलात्कार प्रकरणानंतर राज्यातल्या सुमारे 1075 आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या स्थितीची चौकशी करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. बुलडाण्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती दिली. सुरू असलेल्या या चौकशी प्रक्रियेनंतर या आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि त्यांच्या व्यवहारात अनियमितता असल्याचं सरकारला आढळलं. त्यामुळे या आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची नोंदणी करताना त्यांचा आधार कार्ड क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव राज्यातलं पहिलं कॅशलेस अर्थात रोखमुक्त गाव झालं आहे. येत्या काळात राज्यातली गावं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्य देशातलं पहिलं कॅशलेस राज्य ठरावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. धसई गावच्या या उपक्रमाचा शुभारंभ काल मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. हा उपक्रम राज्यातल्या इतर जिल्ह्यांसाठीच नव्हे तर देशातल्या सर्वच जिल्ह्यांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे असं ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला बँक ऑफ बडोदाचं सहाय्य लाभलं आहे. या कामात व्यापारी संघाचे स्वप्नील पातकर, सामाजिक कार्यकर्ते कैलास घोलप यांनी विशेष मेहनत घेतली. भाजीपाला तसंच दवाखान्यापासून ट्रॅक्टर खरेदीपर्यंतचे सर्व व्यवहार आता डेबिट कार्डाद्वारे होणार आहेत. आतापर्यंत 39 स्वाईप मशीन्स व्यावसायिकांना देण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोखमुक्त व्यवहारावर भर देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यातही रोखरहित व्यवहारांची सुरुवात झाली आहे. किराणा दुकानं, फुलं विक्रेते, लहान मोठी हॉटेल्स या ठिकाणी तसंच पोलिसांचा दंड भरण्यासाठी आता स्वाईप मशीन्सचा वापर केला जातोय.
काल सुमारे 30% व्यवहार स्वाईप मशीन्सद्वारे करण्यात आले। आता नाशिक शहरात विविध बँकांमध्ये 2800 नवीन स्वाईप मशीन्सची मागणी नोंदवण्यात आली आहे। त्यापैकी 650 मशीन्सचा पुरवठा करण्यात आला आहे। जी आता योजना राबलेली आहे शॉप मशीनची, त्याच्यामुळे आता लोकांकडे पैसा नसल्यामुळे शॉप मशीनचा उपयोग केला जातो आणि लोक समाधानी झालेले आहेत। फ्लॉवरचा बंच घेतला आहे फ्रेंडच्या वाढदिवसाला देण्यासाठी। कॅश नसल्यामुळे क्रेडिट कार्डने स्वॅप करून तर पेमेंट त्यांना दिलं गेलं आहे। आता हे जे काही नवीन नोटांचे पुढे जे प्रॉब्लेम सुरुवात झाली आहे, मला नाही वाटत की फार मोठी प्रॉब्लेम आहे, कारण की सुरुवातपासून आम्ही डेबिट कार्डचं बाकीच्या पेट्रोल वगैरे भरायला आणि आणखी दुसऱ्या आयटममध्ये वापरायचं। आता हळूहळू बाकीचे ठिकाणी पण वापरायला आपलं सवय वाढेल तेवढेच, आणि मला वाटतं थोड्या दिवसात हे सगळी परिस्थिती सामान्य होऊन जाईल। जम्मू काश्मीरातल्या नगरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर काल पंढरपूरजवळ वाखरी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिक जनतेनं मोठी गर्दी केली। मेजर गोसावी यांचं पार्थिव काल हेलिकॉप्टरनं पुण्यातून पंढरपूर इथं आणण्यात आलं। गोसावी यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन झाल्यानंतर पंढरपूर शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी हजारो नागरिक या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी उपस्थित होते। राज्य शासनाच्या वतीनं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गोसावी यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। कर्नल कुणाल गोसावी हे अवघ्या 28 वर्षांचे होते। गेल्या 9 वर्षांपासून ते सैन्य दलात होते। नगरोटा हल्ल्यात शहीद झालेले 5 मराठा लाईट इन्फंट्रीतले लान्स नायक संभाजी कदम यांच्या पार्थिवावर नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात जानापुरी या त्यांच्या मूळ गावी काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसंच लष्करी अधिकारी यांच्यासह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला। नांदेड वाघाळा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपलं 1 दिवसाचं वेतन आणि महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी आपलं 1 महिन्याचं वेतन संभाजी कदम यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे। सुमारे 11 लाख रुपयांची ही रक्कम कदम यांच्या कुटुंबियांना देण्यात यावी अशी विनंती करणारं पत्र त्यांनी आयुक्तांना दिलं आहे। भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे। तिनं इंडोनेशियाच्या दिनार डॅस्टिनचा 17-21, 21-18, 21-12 असा पराभव केला। पुरुष एकेरी सामन्यात पी कश्यपचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे। पुरुष दुहेरीत सुमित रेड्डी आणि मनु अत्री दुसऱ्या फेरीतून बाहेर पडलेत। रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पीव्ही सिंधू या स्पर्धेत सहभागी झाली नाही। उत्तराखंडमध्ये रात्री उशिरा 5.2 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला। भूकंपाचा केंद्रबिंदू भारत नेपाळ सीमेजवळ धरचुला इथं होता। या भूकंपाचे हादरे पिठोरागड, चंपावत, अल्मोडा, नैनिताल, उधमसिंग नगर आणि या भागात जाणवले। जीवितहानीचं अद्याप कोणतंही वृत्त नाही। दिल्लीमध्ये काल पहिल्यांदाच यंदाच्या मोसमातलं धुकं पडलं। उत्तर भारतात अनेक ठिकाणी धुक्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। धुक्याचा विमान आणि रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला। तमिळनाडूमध्ये नाडा चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे। त्याचं रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होत असून त्यामुळे तमिळनाडू आणि पुद्दुचेरीत अनेक ठिकाणी येत्या 36 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच इथं दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे। खबरदारीचे अनेक उपाय योजण्यात आले आहेत। आणि आता राज्यातल्या हवामानाविषयी जाणून घेऊयात। येत्या 48 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा।
लष्कराच्या नियमित सरावाबाबत वाद निर्माण करणं चुकीचं, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं लोकसभेत निवेदन. भ्रष्टाचाराचा अंत करण्यासाठी जनतेनं पाठबळ दिलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. रोखमुक्त समाज निर्माण करताना शेतकरी, मजूर आणि छोट्या विक्रेत्यांच्या गरजांना प्राधान्य देणं आवश्यक, मुख्यमंत्री. वैध मार्गानं केलेल्या सोनं खरेदीला पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू. पेट्रोल पंप तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस. ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा, 290 खोल्यांचं लॉज भुईसपाट. आणि नगरोटा हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर कुणाल गोसावी आणि लान्स नायक संभाजी कदम यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.